बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ज्या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्या स्पॉटला भेट दिली. तिथून मग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमान काळे साहेबांना आमचं प्रतिनिधी मंडळ भेटलं. त्यानंतर सर्वात या आंदोलनामध्ये सर्वात जास्त पोलीस अत्याचाराने पीडित असलेला भीमनगर जे आहे त्या भीमनगरला आम्ही भेट दिली. तिथे गेल्यावर 4-5 हजार लोक त्या ठिकाणी जमले. त्यांनी आपलं दुखणं सांगितलं, आपल्या व्यथा सांगितलं, आपल्या वेदना सांगितल्या. तिथून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय गावडे साहेब यांची भेट घेतली. हे सर्व परभणीसारख्या शहरामध्ये हे घडणं हीच मोठी शोकांतिका आहे. म्हणजे साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण याचा वारसा लाभलेलं हे परभणी शहर आहे, जिल्हा आहे. आणि थोर पुरुषांच्या विचाराने प्रबुद्ध झालेल्या परभणीसारख्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या सर्वांची प्रतिकृती त्या ठिकाणी होती. कोणीतरी एक येतो, तोडफोड करतो. हे कलेक्टर कार्यालयाच्या पुढे असलेल्या पुतळ्यापासून 2 फरलागावर असलेल्या SP च्या कार्यालयाच्या जवळ हा प्रकार घडतो. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ही जी विटंबना झाली त्यामुळे संविधानावर श्रद्धा, संविधानावर प्रेम करणाऱ्या संविधान प्रेमी लोकांनी आंदोलन केलं. मी बौद्ध आणि बौद्धांना नाही म्हणत, संविधानावर श्रद्धा आणि प्रेम असणाऱ्या जनतेने आंदोलन केलं. त्यामध्ये सर्व काही सुरळीत चाललेलं होतं आंदोलन शांततापूर्ण रीतीने. पण कुठून तरी एक समाज विघातक मंडळी या आंदोलनामध्ये शिरली आणि जो हिंसाचार माजवला. त्यामुळे शांततापूर्ण रीतीने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असं मला वाटतं. पण बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होतो म्हणून भारतामध्ये बोललं जातं, आंदोलन केली जातात. पण भारतामधील बौद्धांवर, अल्पसंख्याक बौद्धांवर अत्याचार होतो, हिंदूच करतात, सवर्णच करतात. त्याच्याबद्दल काय? DSP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना 2 गोष्टीची मागणी आम्ही केली आहे. एक त्याच्या निरपराध लोकांना आपण अटक केली, त्याची त्वरित सुटका तुम्ही केली पाहिजे. ज्या पोलिसांनी भीमनगरमध्ये शिरून अमानुषपणे काही कारण नसताना लाठी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि एक महत्वाची मागणी अशी केली, आपल्याला माहीत असेल दिल्लीच्या जंतर मंतरवर संविधान जाळण्याचं पाप ज्यांनी केलं, सुप्रीम कोर्टाने त्याला देशद्रोही ठरवलं आणि त्याचं नागरिकत्व रद्द केलं सुप्रीम कोर्टाने.
त्याच पद्धतीने भारतीय संविधानाशी विटंबना करणाऱ्या जे आरोपी आहेत त्यांना देखील देशद्रोही ठरवून त्यांच्यावर त्यांचं नागरिकत्व रद्द करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आम्ही केलेली आहे. या परभणी शहराची बदनामी होता कामा नये. परभणीमधील सर्व समाजाचा अपमान होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून या जो आरोपी सापडला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचं नागरिकत्व रद्द झालं पाहिजे आणि त्याची नार्को टेस्ट झाली, पॉलिग्राफी टेस्ट, नार्को टेस्ट. आणि संपूर्ण जी घटना घडली आहे त्याची न्यायालयीन चौकशी शासनाने करावी अशी मागणी आम्ही नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. कालच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, त्यांना निवेदन दिलं आणि मागणी त्यांनी केली.